राज्यातील रेशनधारकांना, गॅस ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना नवीन वर्षामध्ये लाईट बिल येणार नाही. तुमचे लाईट बिल बंद करण्यात आलेले आहे. बघा, महावितरणाचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये जेवढे पण मीटर असतील ते सर्व मीटर काढायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असेल किंवा अशा पद्धतीने बिल सुद्धा येत असेल, परंतु आतापासून तुम्हाला लाईट बिल येणार नाही. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे, म्हणजेच माहितीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आलेलं आहे. राज्यामधील जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा शेतकरी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा, तुमचे लाईट बिल बंद होणार आहे. आता कोणालाही लाईट बिल येणार नाही. यासाठी काही महत्त्वपूर्ण कामे करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाईट बिल येणार नाही. अन्यथा तुम्हाला जेवढे लाईट बिल येत होते तेवढे तर तुम्हाला रेग्युलर येणार आहे. आता ही महत्त्वपूर्ण कामे कोणकोणती आहेत, कोणाचे लाईट बिल बंद होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, सर्व नागरिकांचे मीटर काढायला सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मीटर सुद्धा काढलेले आहे. आता हे मीटर काढण्याचं एकच कारण आहे. बघा, मीटर रिडिंगमध्ये होणारा गोंधळ आणि वापरलेल्या लाईटीपेक्षा जास्त येणारे लाईट बिल असल्या कारणामुळे लाईट बिल बंद होणार आहे. राज्यामधील रेशनधारक, गॅस ग्राहक किंवा वीज ग्राहक असाल तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा, आपण जेवढे लाईट वापरतो त्याच्या आपल्याला दुप्पटच लाईट बिल येत आहे. असले जे कारणे आहेत, तर असल्या कारणामुळे येणारे जास्तीचे बिल यामधून महावितरणाने सर्व वीज ग्राहकांची सुटका केलेली आहे. यावरती सर्वात मोठा पर्याय शोधलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना आतापासून अगदी कमी लाईट बिल येईल, परंतु काही असे नागरिक आहेत की त्यांना लाईट बिलच येणार नाही. त्यांचे वर्षानुवर्ष लाईट बिल बंद होऊन जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा, महावितरणाकडून काही नवीन नियम लावण्यात आलेले आहेत, तर काही जुन्या नियमांमध्ये बदल करून नियम लावण्यात आलेले आहे. तर या नियमांमुळे ग्राहकांचा होणारा तोटा वाचवण्यासाठी शासनाने आणि महावितरणाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा लाईट बिल बंद होणार का ते सुद्धा या व्हिडिओमध्ये नक्की बघा. बघा, नागरिकांना सदोष मीटरमुळे आणि चुकीच्या रिडिंगमुळे जास्तीचे लाईट बिल येत होते. आता सर्वांना माहिती आहे की लाईट बिल भरपूर येते, की आपण कमी लाईट वापरतो परंतु त्याच्या दुप्पटच आपल्याला लाईट बिल येते. बघा, रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल, शेतकरी असाल तरी पण आपल्याला 500-1000 रुपयापर्यंत लाईट बिल येते. परंतु आतापासून असं काही होणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी, सर्व रेशनधारकांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा, त्यामुळे राज्यातील कोणत्याच जिल्ह्यातील नागरिकांना लाईट बिल येणार नाही. बघा, फक्त एका जिल्ह्यापुरतं लाईट बिल बंद होणार नाही, तर राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व नागरिकांचे लाईट बिल बंद होणार आहे. तर बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सर्व वीज ग्राहकांसाठी, रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आहे. तर बघा, लाईट बिल बंद होणार असा निर्णय का घेतलेला आहे, ज्या कारणाने तुम्हाला लाईट बिल भरावे लागणार नाही. तुमच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की शासनाने असेल, महावितरणाने असेल असा निर्णय का घेतलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला अगदी झटपट सांगतो. तर बघा, महावितर कंपनीने मीटर काढायला सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मीटर काढलेले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये काम सुद्धा सुरू झालेलं आहे. तर आता हे मीटर कशामुळे काढायला सुरुवात केलेली आहे ते सुद्धा अगदी काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमचा सुद्धा 100% फायदा होणार आहे. तुम्हाला सुद्धा लाईट बिल येणार नाही. बघा, वाढलेल्या बिलाच्या कटकटीतून आणि चुकीच्या रिडिंगमधून ग्राहकांची सुटका होणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याला भरपूर बिल येत आहे. रिडिंग कमी असली तरी पण त्यावरती जास्त दाखवली जात आहे. तर राज्यातील सरसकट सर्व ग्राहकांना याचा फायदा 100% होणार आहे. बघा, तुम्हाला सुद्धा भरपूर रिडिंग येत असेल, भरपूर लाईट बिल येत असेल तर तुम्हाला नवीन वर्षामध्ये लाईट बिल येणार नाही. देशामध्ये माहितीचं सरकार, राज्यामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आलेलं आहे. या सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, तो सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, मागील वर्षामध्ये ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी सर्व ग्राहकांना सूचना दिलेल्या होत्या की विजेच्या बिलावरती नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तर मागल्या वर्षी याची अंमलबजावणी झालेली होती. तर आताच्या नवीन वर्षामध्ये हे काम सुद्धा सुरू झालेलं आहे. बघा, प्रीपेड स्मार्ट मीटर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बसवण्यात येणार आहे. तुम्हाला सुद्धा हा स्मार्ट मीटर मिळणार आहे. आता या स्मार्ट मीटर काय आहे, याचा फायदा काय आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला लाभ मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. परंतु कोण कोण पात्र ठरणार आहे ते सुद्धा
सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, नवीन वर्षामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरू होणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला कोल्हापूर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याची सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु याचा फायदा कसा, याचा फायदा कोणाला होणार, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत। बघा, सर्व ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की स्मार्ट मीटर म्हणजे काय। बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की स्मार्ट मीटर म्हणजे काय, स्मार्ट मीटर काम कसा करतो, याचा फायदा काय होणार आहे, ते सुद्धा अगदी लगेच सांगतो। बघा, जशा पद्धतीने आपण मोबाईल वापरतो त्याच पद्धतीने हा मीटर सुद्धा काम करणार आहे, त्याच्यामुळे तुमचे लाईट बिल 100% बंद होणार आहे। बघा, ग्राहकांच्या खिशाला परवडेल असा मीटर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। बघा, हा स्मार्ट मीटर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायचं आहे। बघा, जेवढी लाईट तुम्ही वापरणार आहात तेवढाच पैसा तुम्हाला सुद्धा द्यावा लागणार आहे। परंतु आता सध्याच्या स्थितीला जी लाईट आहे तर ते आपण वापरो किंवा न वापरो तरी पण आपल्याला रीडिंगमध्ये काहीतरी अडचण वाटायची किंवा लाईट बिल सुद्धा जास्त येत होते, परंतु आतापासून वीज बिल सुद्धा तुम्हाला कमी येणार आहे आणि या स्मार्ट मीटरचा फायदा सुद्धा काय होणार आहे ते सुद्धा लगेच सांगणार आहे। तर बघा, या स्मार्ट मीटरचा फायदा आहे की जेवढ्या पैशांचा तुम्ही रिचार्ज कराल तेवढीच तुम्हाला लाईट वापरता येणार आहे, जास्तीचे तुम्हाला बिल सुद्धा येणार नाही। बघा, जशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलला रिचार्ज करत असतो तशाच पद्धतीने याचा सुद्धा आपल्याला रिचार्जच करावा लागणार आहे, परंतु रिचार्ज संपला की लाईट बंद होणार आहे आणि रिचार्ज टाकला की लाईट सुद्धा 24 तास सुरू राहणार आहे। 24 तास तुम्हाला या लाईटीची सेवा सुद्धा घेता येणार आहे, त्यामुळे जेवढी लाईटीची गरज आहे तेवढाच पैसा खर्च होणार आहे। वायपळ आपला 1 रुपया सुद्धा खर्च होणार नाही, त्यामुळे राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे। बघा, अनावश्यक लाईटीची बचत होईल आणि ग्राहकांच्या खिशाला सुद्धा परवडेल असाच मीटर तुम्हाला सुद्धा बसवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, स्मार्ट मीटर सर्व वीज बिल ग्राहकांना देण्यात येणार आहे, त्यामुळे तुमची आर्थिक बचत सुद्धा 100% होणार आहे। परंतु सध्याची जी लाईट आहे तर त्या लाईटीमध्ये काय होत आहे की भरपूर नागरिक आकडे टाकत आहेत किंवा त्या लाईटीची चोरी होत आहे, अशामुळे तुम्हाला सुद्धा याचा फटका बसत आहे। परंतु आता जर तुम्ही स्मार्ट मीटर घेतला तर या स्मार्ट मीटरमध्ये काय होणार आहे की तुम्ही घरामध्ये जेवढी लाईट वापराल किंवा इतर ठिकाणी लाईट वापराल तेवढाच पैसा तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलला रिचार्ज करत असतो, याच्यामध्ये 199 चा रिचार्ज करत असतो, 299, 599 अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलला रिचार्ज करत असतो, तशाच पद्धतीने या स्मार्ट मीटरला सुद्धा रिचार्ज करावं लागणार आहे आणि जेवढा रिचार्ज तशाच पद्धतीने तुम्हाला लाईट सुद्धा दिली जाणार आहे आणि त्याचं बिल सुद्धा त्याच पद्धतीने येणार आहे। म्हणजे जेवढा रिचार्ज तेवढीच लाईट चालणार आहे, परंतु ज्यावेळेस तो रिचार्ज संपेल त्यावेळेस तुमची लाईट सुद्धा 100% बंद होणार आहे। तर बघा, या रिचार्जमुळे सर्वात मोठा कोणता फायदा होणार आहे की तुम्ही किती वीज बिल वापरलेले आहे, तुम्हाला वीज किती लागत आहे, तुम्ही वीज किती वापरलेले आहे आणि तुमचा रिचार्ज सुद्धा किती शिल्लक आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळणार आहे। बघा, आताच्या टायमिंगला जर लाईट गेली तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीत, परंतु स्मार्ट मीटर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर लाईट गेली, रिचार्ज संपला तर तुम्ही लगेच त्याच्यावरती रिचार्ज करून लाईटचा वापर सुद्धा करू शकता। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की रात्री लाईट बंद पडली, रिचार्ज संपला तर काय करायचं, तर तुम्हाला सरासरी 8 ते 10 तासापर्यंत लाईट एक्स्ट्रा सुद्धा मिळत असते। बघा, जर तुमच्या अकाउंटला पैसे नसतील किंवा रिचार्ज होत नसेल किंवा नेटचा प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्हाला 8 ते 10 तासापर्यंत लाईट सुद्धा दिली जाणार आहे, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी रिचार्ज करावा लागणार आहे आणि त्यानंतर रात्री जेवढी लाईट वापरली असेल त्या लाईटची रक्कम सुद्धा कपात केली जाणार आहे। म्हणजेच अशा पद्धतीने आहे की तुम्ही त्याचा आधी लाभ घ्यायचा आहे, त्यानंतर त्याचे पैसे सुद्धा द्यायचे आहेत। परंतु याचा फायदा असा आहे की पुढारी न्यूजने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की मीटर बसवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, हे मीटर महावितरणामध्ये बसवलेले आहे, सोबतच जे कार्यालय असतात शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा बसवण्यात आलेले आहे। तर बघा, हे स्मार्ट मीटर मागील वर्षामध्येच बसवण्यात येणार होते, परंतु राज्यातील नागरिकांनी याला विरोध केला। आता विरोध करण्याचं कारण काय आहे ते सुद्धा लक्षात घ्या। याचे फायदे सांगतो, परंतु तोटे सुद्धा याचे काय काय आहेत ते सुद्धा लगेच सांगणार आहे। बघा, परंतु याची सुरुवात कोल्हापूर पासून करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी काही मीटर फॉल्ट असल्याचे सुद्धा निदर्शनास आल्यामुळे हे स्मार्ट मीटर कोल्हापूरमध्ये बसवण्यात आलेले आहे। जर तुमचा मीटर फॉल्ट असेल किंवा खराब झालेला असेल तर त्याच्यापासून करंट बसू शकतो। अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा स्मार्ट मीटर बसवून घेणं गरजेचं आहे, परंतु ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी तक्रार केलेली होती। तर बघा, आम्हाला अशा पद्धतीने हे मीटर बसवायचे नाहीत असं सुद्धा ग्राहकांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, परंतु ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी तक्रार केलेली होती। बघा, भरपूर नागरिकांच्या मनामध्ये
त्यामध्ये प्रश्न होता की मीटर बसवल्यामुळे आपल्याला सुद्धा रिचार्ज करावं लागणार आहे, आपल्याला सुद्धा लाईट वापरता येणार नाही. त्यामुळे सध्या स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. राज्यामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर नागरिकांनी हे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. जर तुम्हाला बसवायचे असतील तर तुम्ही सुद्धा बसवून घेऊ शकता. त्याच्यामुळे फायदे भरपूर आहेत, तोटे सुद्धा काय आहेत ते सुद्धा लगेच सांगतो. बघा, ग्राहकांनी त्याच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केलेला होता. बघा, भरपूर राज्यामधील असे ग्राहक आहेत की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, महावितरण असेल किंवा शासनाला सुद्धा सांगितलेलं होतं की आम्हाला स्मार्ट मीटर नको. त्यामुळे राज्यामध्ये स्मार्ट मीटर सध्याच्या स्थितीला कमी प्रमाणामध्ये बसवण्यात आलेले आहेत. परंतु राज्यामध्ये महावितरण असेल किंवा शासकीय कार्यालय असतील किंवा बँका असतील या ठिकाणी सुद्धा हे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे. आता याचा फायदा काय होतो किंवा याच्यामधून काय तोटा होतो ते सुद्धा लगेच तुम्हाला सांगून टाकतो. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा मीटर घेऊ शकता. बघा, स्मार्ट मीटर घेण्यासाठी तुमचा अगोदर मीटर फॉल्टी मीटर असणे आवश्यक आहे. म्हणजे तो मीटर खराब झालेला असावा, त्याच्यापासून तुम्हाला धोका निर्माण होत असेल तर तुम्हाला महावितरणाकडून स्मार्ट मीटर सुद्धा देण्यात येणार आहे, जेणेकरून तुमच्या लाईटीची बचत सुद्धा होणार आहे आणि तुमच्या पैशाची सुद्धा बचत होणार आहे. बघा, जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वीज बिल येत असेल, रीडिंग जास्त येत असेल तर तुम्ही स्वतःहून स्मार्ट मीटर बसवून घेणं फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला जास्तीचे लाईट बिल येत असेल किंवा रीडिंग सुद्धा जास्त येत असेल तर तुम्ही सुद्धा स्मार्ट मीटर बसवणे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. राज्यातील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहीण योजनेमध्ये माता भगिनी पात्र ठरलेले आहेत, रेशनधारक आहेत, गॅस ग्राहक आहेत, सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक आहेत. तर त्या नागरिकांनी सुद्धा स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं आहे. तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त लाईट सुद्धा वापरता येणार आहे, अगदी सेफ आहे. त्याच्यामुळे स्मार्ट मीटर बसवणे सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र शासनाची हीच लाईट असेल किंवा महावितरणाची हीच लाईट योग्य आहे तर तुम्ही या मीटर सुद्धा ठेवू शकता, परंतु त्याच्यावरती तुम्हाला 100% बिल येणार आहे. परंतु तुम्ही स्मार्ट मीटर बसवला तर तुम्हाला बिल येणार नाही, फक्त तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.